दादा ते तांदूळ होत बरं याच्यात. आणि आरती झाल्यावर हे सगळं पिशवीत घ्यायचं लक्षात ठेव. आपल्याला तिकडे आरतीसाठी लागेल. हा भरत सोनवणेची केस घेण्याच्या निर्णयावरून आता मी मागे हटणार नाहीये. मला पुन्हा एकदा या केसशी रिलेटेड स्टडी करायला हवा. प्रत्येक पुरावा, प्रत्येक गोष्ट, सगळं काही पुन्हा एकदा नीट तपासायला हवं. ए पोराओ, लवकर लवकर आवरा मरे. हो हो, अजित, हर्षित, तेजाताई आणि प्रेरणाताई पण येतील इतक्यात. मला माहित आहे मनोज निर्दोष आहे. त्यांनी जे काही केलंय त्यात त्यांचा हेतू पण चुकीचा नसेल कदाचित. पण गुन्हेगाराला नकळत का होईना मदत करणं पण अपराधच आहे, चुकीचं आहे. भरत सोनवणेच्या मृत्यूमागे ज्यांचा हात असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मी सानिका आणि दौलत सोनवणेंना न्याय मिळवून देणारच. माय व पायाचे तुकडे पडले व माय नाची नाची सण माया. देवा 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 देवा, आता हेच ऐकायचं आणि बघायचं शिल्लक राहिलं होतं का रे. पुष्पा, काय झालं? काय झालं काय विचारता. आता जीव नुसता खाली जे काय ऐकलं ना, माझ्या पायाखालची जमीन सरकली सासूबाई. आपले मनोज भाऊजी. मन्या, काय झालं मन्याला? मगाशी जेवला बी नाही तो नीट. ती वल्लरी खायला उठली ना त्यांना. हो सासूबाई, खाली आपल्या मित्रांना रडू रडू सांगत होते ते. गळ्याला तोर लावून फास घ्यावासा वाटतो, जीव द्यावासा वाटतो म्हणे. काय? हो. काय मन्या असं बोलला? नाहीतर काय, बरोबर आहे ना. घरात 2 घास शांततेने खाऊ देते काय बायको? हा, ते बिचारे आतल्यात कुडत राहतात, मनातल्या मनात झुरत राहतात, बोलून दाखवत नाहीत काही. सासूबाई, त्याची तब्येत ना यामुळेच खालावली असणार. पुष्पा, मला नीट सांग नक्की काय झालंय? सासूबाई, अहो मी खाली गेले होते ना, ते काय बरोबर वाटत नाही मला. ही वल्लरी आहे ना, कोणाला सूक लागू दिलं असं वाटत नाहीये मला. आई, हे तू बोली राहिली आहे? अगं इतके दिवस तर माई सून माई सून माई सून करत होती तू. आता तुम्ही तेच सून तुया लेकाले खडी फोडायले जेल मध्ये पाठवायचं षडयंत्र करी राहिली आहे. सासूबाई, मनोज भाऊजींची मला काळजी वाटते. हा, ती वल्लरी जीव घेईल त्यांचा. जीव घेईल? असा कसा जीव घेईन? हा, मी बरे घेऊ देईन? मी तिले घर असं बर्बाद करू देणार नाही. मायाशी गाठ आहे तिची, मायाशी. वल्लरी थांब. सासूबाई, काय झालं? काय झालं? मला विचारते तू काय झालं? माझ्या लेकाले गिळायला निघालीये आणि वर मलाच विचारते काय झालं? काय हे काय बोलताय तुम्ही सासूबाई? मला कळत नाहीये. नाही समजते? खरंच नाही समजते तुला? हा, बरोबर आहे ना. कसं समजीन? हा,
स्वतःच्या वकिली तोऱ्यातनं बाहेर येशील तर तुला बाहेरचं जग आणि घरातले माणसं दिसतील ना. काय? एक मिनिट, मला समजेल असं प्लीज बोलाल का तुम्ही? मला खरंच नाही कळत आहे. नाही समजत आहे? हा, खरंच नाही समजत आहे? बरं, मी समजवते तुला. सासूबाई, मला सांग, हा जो काही तू वकिलीन बाई म्हणून तोरा मिरवते, स्वतःला गरिबांचा कैवारी समजते, हे सगळं कोणामुळे शक्य झालंय? म्हणजे माया मन्यामुळे शक्य झालंय हे. त्याने तुला आधी मुंबईत आणलं, आम्ही नको नको म्हणत असताना शिकवलं, तुझ्या पाठीशी उभा राहिला. हो, त्या शर्मा पाव भाजीवाल्याची ऑर्डर द्यायची लक्षात आहे ना? हो हो. आणि गाजरं पण द्यायची वेगळी. गाजर हलवा डब्बा बनवती भाऊजींसाठी. किती 10 किलो? सासूबाई काय करताय? गॅस का बंद केलात? अहो भाजी बनवायची आहे, मला डब्बा भरायचा यांच्यासाठी. तू आमच्यासाठी माझ्या लेकासाठी काही करायची गरज नाहीये. काय सांगता येतं? उद्या आमच्या जेवणात विष टाकून आमचा जीव घ्यायची तू. वल्लरी, तो हे नाटक आहे ना, बंद कर आता. माझ्या लेकासाठी डबा करायला त्याची आई जिवंत आहे अजून. तू हे कोणतेच उपकार नकोय आम्हाला. सासूबाई, आता तुम्ही तोंडाला येईल ते बोलताय. मी बायको आहे त्यांची, मी का त्यांच्या जीवावर उठेन? वाह वाह, ऐकलं का पुष्पे? ही कसली आली बायको? बायको आहे म्हणे. तू कसली का बायको? आणि कुठल्या जन्माचं वैर काढी राहिलीये काय माहित? ग ज्याने तुझ्यासाठी अख्ख्या खानदानाशी दुश्मनी घेतली त्यालाच जेलमध्ये पाठवायला निघाली तू? मागच्या जन्मात माझ्या मनाने काय पाप केलं होतं म्हणून ही बया त्याच्या नशिबात आली काय माहिती? आई, अगं मागच्या जन्मीचं माहित नाही मले, पण या जन्मी हिच्याशी लग्न करीसन खूप मोठा पाप केलंय मन्याने. काय बोलताय तुम्ही? हा, इतका राग? सासूबाई तुम्ही पण किती अहो वल्लरी सून आहे या घरची, असं कसं बोलून चालेल तिला? जरा रागावर कंट्रोल करा तुम्ही दोघ जण. वल्लरी ऐक माझं, आपल्याच नवऱ्याला गोत्यात आणलं तर कुठली बायको सुखी राहील? तू तरी सुखी राहशील का ग? हे बघ, नाही घेतली एखादी केस तर कुठे बिघडतं. नको घेऊ नाही केस. आपल्या कुटुंबासाठी माझं सगळं मानपान विसरून मी तुझ्या पाया पडते बाई. ऐक. वहिनी, काय करताय तुम्ही? तुम्ही सगळे जण माझ्याबद्दल असा विचार कसा करू शकता? तुम्ही खूप चुकीचा विचार करताय. मी अशी नाहीये. आली मोठी टिफिन करते म्हणे. तू कशी आहेस हे मला जाणून घ्यायची काहीच गरज नाहीये. ही पुष्पा कशी आहे हे मात्र तुला लवकरच कळेल. हा, प्रेरणा, एक विचारू का ग? ही वल्लरी मनोजशी जरा जास्तच रूढ वागते, असं नाही वाटत तुला? रूढ असं नाही, पण त्या सानिकावाल्या केसमुळे ना त्या दोघांमध्ये काहीतरी टेन्शन आहे एवढं नक्की. अगं पण चूक तर वल्लरीचीच आहे ना. का सपोर्टिव्ह नवरा असताना हिला काय गरज आहे यार बाहेर जाऊन समाजकार्य वगैरे करायची? मी आता इतके मोठे मोठे वकील असतात, ते बघ ना कसे हाय प्रोफाईल केस घेतात फक्त. वल्लरीने पण तेच करायचं ना. हे सगळं कशाला करतेय? या सगळ्यात ना मला सगळ्यात जास्त वाईट मनोज भाऊजींचं वाटतंय. किती केलंय त्यांनी त्या दोघांच्या संसारासाठी. कधी कधी तर असं वाटतं ना, सरळ श्वेताला फोन करावा आणि सांगावं चांगलं झाप वल्लरीला. आता फक्त श्वेताच तिला समजावू शकते. प्रेरणा,
युअर राईट. वल्लरीला फक्त श्वेताच समजावू शकते. श्वेता सगळं नीट समजावून सांगेल तिला. थांब, मी तिला फोन करते. अरे यार, हे श्वेताचं काय आहे? कधीच फोन उचलत नाही. कुठे गेली परग्रहावर राहायला काय माहिती. कधी कधी फोन उचलत नाही. तेजा, नको ना एवढी चिडूस. थांब, मी परत एकदा फोन करून बघते, कदाचित उचलेल. बघ. नाही उचलत आहे. तेजा, कुठे आपली श्वेता? काय करतीये, कुठे, कशी, आपल्याला काहीच माहित नाहीये. त्यात आता मनोज भाऊजींना आणि वल्लरीला कोण समजावून सांगणार आहे? कसं आहे बघ ना, आधी जे लोक आपल्याला समजवायचे त्यांनाच समजवण्याची वेळ आली.